मी 2ला रात्री उठतो, ती पण माझ्या माग पाठोपाठ 4 वाजता. नानांनी स्वतः बांधलंय शेतीचं उत्पन्न, सगळं जे काही इन्कम आहे ते शेतीचं. त्याचे 3 मुली कॉम्प्युटर इंजिनियर. एका बापाच्या 3 मुली कोणीही शिकवल्या नाहीयेत. मी जीवाचं रान केलं पण मुलांना कमी पडून दिलं नाही. मित्रांनो हे बघा, हे समोर आहे नानांचं घर आणि ही बघा ही शेती बघा, इथपासून सुरुवात होती. दुधाचा मांडव आहे. हे आता रोज आम्ही 250-300 नग रोज काढतो. 2ला उठल्यानंतर 3ला मोटर स्टार्ट करतो. नजर जिथपर्यंत जाते ना तिथपर्यंत मला नुसती शेतीच दिसते. होऊ शकता फ्लॉवर बघा, साईज बघा काय. रोज आम्ही 200-250 नग रोज काढतो. तो कांदा काढल्यानंतर ही जमीन नांगरून आता त्याच्यामध्येच हा कांदा सुकट ठेवतो. जिथे बघू तिकडे टोमॅटो दिसतात मला. हे थोड्या दिवसांनी लाल होतील ना. हे सगळं लाल होतील, सुरुवात झाली आहे. बघा पहिल्यांदाच काकी या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो बघा ना, ताई ते कांदा बांधतायत तो कशा पद्धतीने बांधतायत ते बघा. इथे किती सराईत बघा. आजच्या तारखेत 2 बाजार करण्याची कोणाची ताकद नाही. मी 2 बाजार करतो. शेतीमध्ये 2 प्रकार. मला कोणी विचारलं खर्च किती, मी सांगेन की मला खर्च 0. आजच्या तारखेत आमच्या या वाडीमध्ये रात्री 2ला 1ला येण्याची हिंमत कोणाचीही नाही. तरुण मंडळीला असं सांगेन, व्यस्तापासून दूर आणि मेहनत करा. मेहनतीशिवाय काहीच नाही. खोटा पैसा कधी कोणाचा घ्यायचा नाही. कोणी खोटा पैसा कमवला त्याचा चहा पण पिऊ नका. ही माझ्या वडिलांची शिकवण. अंगावरती शहारे आले मगाशी. नानांनी त्यांची जी स्टोरी सांगितली आपल्याला, तेव्हा इथे काकी एवढी सारी वांगी घेऊन बसलेत बघा. आणि तू कोण? पंतू. नमस्कार मित्रांनो, आज मी वसईमध्ये असलेल्या अशा शेतकऱ्याला भेटणार आहे ज्यांनी शेतीलाच आपलं सर्वस्व मानलंय. म्हणजे आपली अर्धांगिनी, आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीवरती केलंय. आणि त्याचा रिझल्ट काय आहे तो मी आपल्याला या व्हिडिओच्या द्वारे थोड्याच वेळात दाखवणारच आहे. 11 एकर आणि वय वर्ष किती? 69. श्री रमेश पाटील उर्फ नाना यांची आज आपण भेट घेणार आहोत. मित्रांनो खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे, तर त्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. तर नाना तुम्ही आम्हाला तुमच्या शेतीची टूर द्या, म्हणजे शेती कशी केली जाते हे दाखवा तुम्ही. शेतीची टूर तुम्हाला दाखवतो, पण या शेतीच्या मुंडावर मी माझ्या परीने घर कसं बांधलं आहे हे पहिलं घर बघा, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचू द्या. तर मित्रांनो हे बघा, हे नानांचं घर आहे. हे नानांनी स्वतः बांधलंय विदाऊट एनी आर्किटेक्ट नव्हता ना नाना, तुम्ही बोललात. आर्किटेक्ट नाही, डेकोरेटर नाही. 22 वर्षे झाली आज संपूर्ण. आणि हे सगळं शेतीच्या जोरावरती. एक शेतीचं बळ. म्हणजे मित्रांनो बघा शेती किती काय देऊन जाते. आणि हे मी बघतो हे सगळं कन्सेप्ट, हे घर अख्खं गोल आहे. घरकुल मालिका त्यावेळेला आमच्या काळामध्ये त्यावेळेला लागायची. ती कम्प्लिटली मी बघायची. त्यावेळेला मी मुंबईला जायचो. त्यानंतर माझ्या डोक्यात बसलं की आपल्याला घर बांधायचं आहे, पण ते याच पद्धतीने बांधायचं असं डोक्यात कायम बसलेलं. मग आर्किटेक्ट तर माझं जमलंच नाही. मग मी स्वतःने माझ्या त्यावेळेला माझ्या मुली डिग्रीला होत्या इंजिनिअरिंगला. त्यांचा सल्ला घेऊन मी मला काय पाहिजे त्यांना सांगून ते कॉम्प्युटर होतं आमच्या तेव्हा आमच्याकडे कॉम्प्युटर होतं मुलीसाठी आणलेलं. ते कॉम्प्युटरमध्ये बसवलं आणि मग कॉन्ट्रॅक्टरला दाखवून आम्ही ते थोडीशी फोडतोड झाली, बरं नुकसान पण झालं, पण आम्ही ते मला जे पाहिजे होतं तेच मी केलं. यांचे दरवाजे पण गोल आहेत. आणि नानांनी मला बघून सांगितलं की दरवाजे, खिडक्या आणि घरातले अंतर्गत दरवाजे जे आहेत ते सगळे एकदम असे एकदम कमानीने राऊंड. तर नानांनी सांगितलं आपल्याला की तुम्ही वरती जा, वरतून तुम्हाला एक चांगला व्ह्यू असा मिळेल. तर आपण इथून वरतून शूट करूया. हे बघा सुंदर घर, आणि ते सुद्धा वसईमध्ये. इथून वरती टेरेसला जाण्यासाठी शिड्या ज्या आहेत त्या पण स्पायरल आहेत, त्या पण राऊंड आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो हे सगळं शेतीवरती, शेतीचं उत्पन्न, सगळं जे काही इन्कम आहे ते शेतीचं. 3 मुली कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकवले. 2 आजच्या तारखेत 2 अमेरिकेला आहे, 1 पुण्याला आहे. 3ही मुली माझ्या सुंदर आहे. माझी नात इंजिनिअरिंग शिकते, लास्ट इयर आहे, डिप्लोमा कॉम्प्युटरला आहे, पुण्याला राहते ती.
अच्छा, हा डायनिंग एरिया आणि इथे Dining area. हा, आणि इथे बाजूला किचन. हे डायनिंग रूम आहे, हे किचन आहे. इकडूनच गॅरेजला जायचा रस्ता आहे. हा कांदा आहे. मित्रांनो, कांदा बघा, सफेद कांदा आहे ना, हा शेतातला आहे ना, आपल्याच शेतातला. आपल्या शेतातला कांदा सुकट टाकलाय. हा रूम कसला आहे? हा हे स्टोर रूम. ह्याच्यात आमचं कम्प्लिटली मांडवाचं सामान वगैरे असं राहतं. कम्प्लिटली शेतीचा व्यवसाय जो आहे तो राहतो. हे स्टोर आहे, पण RCC आहे. ह्याला कॉलम वगैरे काढलेले आहे. कधी पण मुलांना जेव्हा वाटेल तेव्हा तो स्लॅब टाकू शकतो. इकडे रूम होऊ शकतात वरती, पण आपल्याला एवढी गरज नाही. गरजेपुरता आपण करतो. हा शेती व्यवसाय, शेतीसाठी खास व्यवसायासाठी. हे आता बघा, हे टाकी बिकी इकडे चार्जिंग वगैरे करणं हे सोयीस्कर. मित्रांनो बघा, 7 गुंठी जागा आहे ही, आणि रोड टच ती सुद्धा. आणि नानांची शेती आहे ती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 11 एकर. आणि नाना, आपलं वय काय? वय 29. म्हणजे अगदी तरुणाला सुद्धा लाजवेल अशी व्यक्ती आहेत नाना. हा कुठला आंबा आहे? हा साधा आंबा आहे, पण गोडीला फार आहे. सुंदर गोड लागतो. रायवळ, नॉर्मल. रायवळ. हा लोणच्यासाठी स्पेशल आहे. आम्ही लोणचं यांचाच वापरतो. सगळे सोन्यांना जेवढ्याला देता येईल तेवढ्याला देतो. आणि मित्रांनो, हे बघा, हे नानांचं घर. ते कांदे कसे सुकत घातलेत बघा, सफेद कांदे. आणि हा बघा ऑरिओ, शेताचा रखवालदार, शेताचा आणि घराचा. आणि बघा मित्रांनो, इथे सुद्धा कांदे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आहेत इथे. छान असा फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. घरवालीचं पण तेवढंच सहकार्य असते. भरपूर मेहनत करतात. मी 2ला रात्री उठतो, ती पण माझ्या पाठोपाठ 2-4 वाजता उठते. म्हणजे तुमचा हा दिनक्रम आहे का? म्हणजे रोजचा सतत असा उठायचं रोजचं. म्हणजे बाजार असो नसो 2 वाजता उठतातच तुम्ही? 12 महिने 30 दिवस 5 तासाच्या पुढे मी झोपत. एक वामकुक्षी घेत असाल तुम्ही दुपारी? 1 तास जेवल्यानंतर 1 तासभर आराम. कधी कधी भेटत पण नाही, कामाचा लोड असलं तर करू शकत. हा एक आता जून महिन्यात अमेरिकेत पण जाणार आहे. बोला, जून महिन्यात कोणीकडे जाणार आहे? एक बेबी अमेरिकेला आहे. जाऊन आले आता, परत आता आम्ही जाऊन आलो. मी ऑक्टोबर 3 तारखेला रिटर्न आलो. माझी घरवाली आत्ता 6 महिने ती तिकडे होती मुलीकडे. आता परत जायचे. आता हे जूनला जाईल. पण माझं काय झालं, अमेरिकेला प्लेनमध्ये जे 24 तासाचा जो प्रवास असतो तो नाही होत. छोटी बेबी आमची इलाया छान आहे. तिचं नाव इलाया. मी तरी सजेस्ट करतो तुम्हाला की तुम्ही अमेरिकेला जाऊन या आणि तिथल्या शेतीचं तंत्रज्ञान सुद्धा इथे आपल्या इंडियामध्ये वापरा. ते आपल्या मी गेलो होतो, बघण्यासाठी गेलो होतो खास शेतीचं. पण आम्ही बघितलं, पण आपली शेती त्यांची जमिनीत जुनी आसमानाचा फरक आहे. आपली जमीन जी आहे आणि त्यांची जमीन याच्यात फरक आहे. मी गेलो होतो, खूप लांब गेलो होतो आम्ही, पण ती शेती बघण्यासाठीच गेलो होतो. एक दिवस गेलो होतो. बघण्यासाठी आहे, फिरण्यासाठी आहे. छान आहे. छान वातावरण पण छान आहे. अमेरिका हे फार, मी आजच्या तारखेला आपल्याला म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे अमेरिका स्वर्ग आहे. पण ते आमच्यासारख्या माणसाला नाही. आपण बसून आपल्याला कामाची सवय, आपण एवढं बसू शकत नाही. बरोबर. मी 2.5 महिन्यामध्ये कंटाळलो. मला असं झालं की घरदार माझं सगळं शेती वगैरे समोर यायला लागलं. बरोबर. मी पळालोच तिकडून. म्हणजे मित्रांनो, हे मातीचं प्रेम आहे. हां, 3 महिने शेतीमध्ये आम्ही काय करतो. पावसात काय करत नाही. पावसाळ्यात तुम्ही भात वगैरे घेत नाही का? भात आम्ही काय करत भात शेती आम्ही घेत फक्त नाही. ऑक्टोबर नंतर आमचा धंदा चालू असतो. सप्टेंबरपर्यंत आम्हाला आराम असते. ऑक्टोबरपासून मी धंद्याला चालू असतो. काकी, तुम्हाला मी विचारतो की नाना दिवसभर शेतात असतात, तुमचं काय म्हणणं आहे याबाबत? बरं वाटतं, कारण त्यांचं टेन्शन पण नाही. ते आरामात राहतात. त्यांना औषध काय लागत नाही. ते व्यवस्थित आहेत. ते घरी असल्यावर त्याला टेन्शन घे. ते शेतामध्ये म्हणजे शेत म्हणजे नानांची व्यायामशाळा. व्यायामशाळा. तरुण पिढीला एक चांगला संदेश असा मिळतोय की तुम्ही काम करा, शेती करा. पब, डिस्को, मॉल, व्यसनांमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही शेतात थोडा इंटरेस्ट घ्या. ह्याच्यानी कसं होईल की आपल्या देशाचा पण विकास होईल. एका बापाच्या 3 मुली कॉम्प्युटर इंजिनियर या शेती वर्गात तरी आजपर्यंत तरी कोणी शिकू. एक उदाहरण तुम्ही एक उदाहरण सेट केलंय. ते पण बोलतात की आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं, आम्हाला बरं झालं, आम्हाला पायावर बरं आहे. खूप मेहनत घेतली. पण आज चांगले तिन्ही मला काही काय द्यायला पाहिजे असं मी काही नाही, माझी अपेक्षा पण नाही आहे. पण ते सांगतात आता बाद झाला, आता बसा, तुम्हाला काय गरज लागली तर आम्ही आहोत. पण मी बसू शकत नाही. एवढ्या वर्षाची सवय आहे काय की तुटणार नाही, बसून खाणार नाही. मित्रांनो, हे बघा, हा नानांच्या वडिलांचा फोटो बघा. हे समोर आहे नानांचं घर. आणि ही बघा, ही शेती बघा, इथपासून सुरुवात होते शेतीला.
दुधी आणि वांगी, हे बघा ना, दुधी आपल्याला दिसतेच आहे इथे, बघा. अच्छा, इथे वांगी लावलीत का? हो, आपण जवळ जाऊन बघूयाच ना. आणि ही विहीर आहे, ही माझ्या हातून बांधलेली 35 वर्ष झाली. हा तलावचा पाणी अंडरलाईनने आलं. तलावला आमच्या इकडे तलाव आहे मोठा गावात, 80 एकरचा तलाव. तिकडे आमची स्वतंत्र मोटर आहे. त्या मोटरीतलं पाणी, त्या तलावचं पाणी या विहिरीचं पाणी समोरच्या विहिरी, हा पाणी तिकडून अंडरलाईनने येतो. हा पाणी अच्छा, इथे कोथिंबीर पेरली आहे ही कोथिंबीर पेरलेली. आता ही रुजायला लागली. पहिला पाणी दिलाय बघ, आता दुसऱ्या पाण्याला ती संपूर्ण वर आहे. किती दिवस लागतील तरी साधारण? तरी याला 12 दिवस जातात, 12-14 दिवस जातात. आणि हे काय लावलंय तुम्ही? हे आपला दुधी आहे. दुधी मद्रासी हे दुधीचे बोके खातात. आपण आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना फार मोठं त्यांची आवड नाही आहे, पण ते लोक खातात त्यांच्यासाठी. आता हे जमिनीवर पसरे. ही अशी वांगी ही कालच इकडची काढलेत. आता पुढच्या भागात जाऊ का तुम्हाला दिसेल तिकडे वांगी. हा परिसर 8 गुंठ्याचा आहे. फक्त वांगीच गेले या इकडे वांगीच आहेत. आता आपण पुढे जाऊया. पुढे तुमची खरी शेती पुढे. हा दुधी आहे, दुधाचा मांडव आहे. हे आता रोज आम्ही 250-300 नग रोज काढतो. आणि त्याला मार्केट कुठे? याला मार्केट निर्मळा आणि सोपारा, जास्त करून घरून घेऊन जातात. आता रबईमध्ये प्रकार आहेत. ही भट्ट्यापैकी वांगे म्हणतात आमच्या इकडे. प्रसिद्ध नाव भट्टे म्हणजे फार मोठे शेतकरी, शरद शेठ वगैरे, दिलीप शेठ, हे फार मोठे व्यापारी. ही वांगी आता ते लोक नाही धंदा करत, त्यांचे मुलं बिळं आणि व्यवसाय करत. ह्यातले चायना वांगी रवईची येतात, ती 40 रुपये किलो आहे. ह्या वांग्याचा 80 रुपये किलो. आणि हे बघा, इथे हा कांदा काढून ठेवला इथे या शेतामध्ये. हे बघा, इथे पण दिसतो आपल्याला कांदा. सफेद कांदा आहे हा. सफेद कांदा आहे. आता कांद्यामधला दोन पद्धतीचे धंदे असतात. कांदा दुहेरी धंदा. ही आता भेंडी आहे, त्याच्यातला कांदा काढलं, याच्यात मध्ये ट्रॅक्टर फिरवलं. आता ह्याला खत टाकून माती वगैरे भर देऊन आता त्याला पाणी देऊन झालं. आता 15-22 दिवसात तुम्हाला ही जागा दिसणार नाही, कम्प्लिटली भेंडी होती. 15-22 दिवसात कम्प्लीट भेंडी होती. आणि भेंडीचं पीक किती महिने घेतो आपण? 2-2.5 महिने पाऊस पडेपर्यंत. मित्रांनो, माझी नजर जिथपर्यंत जाते ना तिथपर्यंत शेतीच दिसते. 11 एकर आणि ही सगळी शेती नाना करतात. तर इथे बघू शकतो आपण की इथे या बायका इथे कांदा खुडतायत, सफेद कांदा. आणि कांद्याचं पीक नानांनी इथे या शेतात मोठ्या प्रमाणावरती घेतले. त्याबद्दलची माहिती नाना देणारच आहेत. त्याशिवाय इथे बघा, इथे हा फ्लॉवर आहे. इथे सुद्धा आहे. इथे समोर असं सगळं फ्लॉवर आहे. फुलावर कसा होतो ते तुम्हाला दाखव. हे बघा, हा फ्लॉवर बघा, साईज बघा काय. रोज आम्ही 200-250 नग रोज काढतो. आणि सेम ना मार्केट पण तेच आपलं. मार्केट सोपारा आणि माल एकदम हातवात विकला जात असेल. हो, ताबडतोब नावावर फ्रेश माल. मालाचा प्रॉब्लेमच नाही. तो कांदा काढल्यानंतर ही जमीन नांगरून आता त्याच्यामध्येच हा कांदा सुकट ठेवणार. एवढ्या प्रमाणात तुम्ही कांदा बनवतात, तर किती बियाणं लागत असेल? किती किलो लागत असेल? बियाणं हे कांद्याचं रोप असते, ते 15-20 किलो तरी आम्हाला बियाणं लागते वर्षाला. आणि बियाणं कसं येतं? बियाणं शक्यतो कांद्याचं बियाणं हे घरचं पिकवायला लागतं. इतर बियाणं, खत, औषध हे सगळे दिलीप खारेकर म्हणून वाघोलीला दुकान आहे, प्रसिद्ध दुकान आहे. त्यांचा पेट्रोल पंप सुद्धा आहे. खूप चांगली माणसं आहेत. आपल्याला रिजनेबल भावात मध्ये ते देतात. आम्ही औषधं, खतं सगळी तिकडूनच आणतो. आणि आपण हे जे बियाणं आपण जे वापरतात ते कुठलं, म्हणजे ते हायब्रिड असतं? हायब्रिड आहे का? इतर बियाणं सगळं हायब्रिड असते. फक्त कांद्याचं बियाणं सोडून फक्त कांद्याचं बी आपल्याकडेच करावं लागतं. वर्षाकडे किती किलो कांदा, किती टन कांदा आपला? कांदा आमच्या टनाचा हिसाब नसतो. 7,000 ते 8,000 जुडा असा तुम्हाला आता पुढे जुडा तुम्हाला मी दाखवतोय. त्या पद्धतीने जुडा बांधला जातोय. 7,000 ते 8,000 जुडा आमचं होतो. 2 महिने ती माणसं, 5-6 माणसं असतात रोज बांधणी करायला. तो रोजचा कारभार असतो. आता आपण टोमॅटो बघू. मी आता आहे ना नानांबरोबर फिरतोय या शेतामध्ये आणि मलाच माहिती आहे की काय, म्हणजे कसं वाटतंय, मला फील येते. म्हणजे एक अंगावरती शहारे आले मगाशी. नानांनी त्यांची जी स्टोरी सांगितली आपल्याला की वयाच्या 69व्या वर्षी सुद्धा
ते आज एवढी मेहनत घेत आहेत. त्यांच्या मुलींना त्यांनी एवढी शिकवलं आणि तिन्हीच्या तिन्ही मुली फॉरेनला आहेत, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं. यशोगाथा या शेतकऱ्याची. तर हे बघा इथे टोमॅटो बघा, हे थोड्या दिवसांनी लाल होतील ना. हे सगळं लाल होतील, सुरुवात झाली आहे. जिथे बघू तिकडे टोमॅटो दिसतात मला. टोटल हा 8 गुंठ्याचा प्लॉट आहे. 4 गुंठ्याचा इकडे, जिथे बघू तिकडे मला टोमॅटो दिसतात मित्रांनो. 8 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये टोमॅटोचं उत्पन्न करतात. म्हणजे साधारण किती, म्हणजे हार्वेस्ट करतात त्यावेळेला किती, म्हणजे दिवसाला किती किलो, किती टन निघत असेल ते? ह्या वर्षी पहिल्यांदाच आम्ही हे टोमॅटोचं हायब्रिडचं बी वापरतोय. नंतर गावठी टोमॅटो आम्हाला कच्ची पण विकायला मिळतात, त्याचा भाव चांगला आहे. तर हे बघा ना, हे सगळे टोमॅटो दिसतात आपल्याला इथे. आता तोडणी झाली तर त्याच्यावरती पुन्हा टोमॅटो येतात. नाही, हे तोडणी झालं, याला फुल येते ना. हे बघा, हे फुल आलंय बघा. इथे पण मित्रांनो बघा ना, कांदा सुकत घातलाय. इथे पण आहे. म्हणजे कांद्याचं उत्पन्न सर्वात जास्त तुम्ही जास्त आहे. 5 एकरला कांदा आहे टोटल. ही कोथिंबीर आहे. किती महिन्याची असेल ती कोथिंबीर? 6 महिन्याची आहे. ही बघा मित्रांनो, मिरची बघा इथे. हा मिरचीचा प्लॉट आहे. केवढी आहे? टोटल 6 एकर. अगदी तिथपर्यंत दिसते मला मिरची. तिथपर्यंत दिसते ना. अजून तिकडे 2 शेत तिकडे या साईडला पण आहेत अजून. हा, अजून पुढे. हे बघा नाना आपल्याला दाखवते, जी खुडलेली मिरची आहे ही बघा. गोणी गोणीच्या हिशोबात संध्याकाळी वजन केलं जाईल. व्यापारी येऊन घेऊन जाणार. अच्छा, व्यापारी स्वतः येतात येऊन घरून घेऊन जाणार. इथे आणि इथे सुद्धा आहे. आम्ही घरी होते, माझी मुलगी सांगत होती व्हिडिओच्या टायमातून नसायची कमेंट मी वाढीत नाही. तर मित्रांनो बघा, पहिल्यांदाच काकी या व्हिडिओवरती येत आहेत आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलच्या माध्यमातून. तर नाना मला एक सांगाल की शेतमजूर किती आहेत आपल्याकडे? शेतमजूर टोटल 10-12 असतात. 10-12 म्हणजे रोजचे 4,000 रुपये रोजची मजूर द्यावं लागतं. रोज प्रत्येकाला रोजची मजुरी दिली जाते. ते पण संध्याकाळी इकडे वाडीत येताना आम्ही हे खिशात पैसे घेऊनच येतोय. त्यांना मजुरीसाठी घरी नाही यावं लागणार, शेतावरच दिली जाईल. कारण ते बिचारे खूप मेहनत करतात. बरोबर मेहनत करतात, ते रोजीसाठी मेहनत करतात. तर आम्ही त्यांचा 1 रुपया पण कधी ठेवत नाही. बघा मित्रांनो, केवढी मिरची लागली इथे आणि एकदम लांबडी अशी आहे ना मिरची. कुठली मिरची? गावठी नाही, याला हे म्हणतात लोंगा मिरची म्हणतात. काळी मिरची बदला लोंगा मिरची. हे लवंगी मिरची म्हणतो ती वेगळी का? वेगळी आहे एकदम. लवंग ती निराळी आहे, ती खूप तिखट असते. ही साधारण म्हणजे आपल्या सामान्य लोकांना हीच लागते. ठीक आहे. हे मेथी भाजी पौष्टिक असते ना ही भाजी. मेथीचे लाडू, याला गावठी मेथी म्हणतात. मेथीचे लाडू खातो मी. हा, मेथी लाडू खाता. ही गावठी मेथी आपल्या वसईतली. नाशिकची जेव्हा 10 रुपये एवढा मोठा जोडा असतो, तेव्हा ही जोडी 20 रुपयाला एवढी येणार. कारण ही गावठी वसईतली. वसईचा भाग निघाला. बरोबर. भाजीला वसईचा भाग निघाला. आणि मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की वसईच्या शेतकऱ्याला एक वेगळंच स्थान आहे मुंबईच्या मार्केटमध्ये. राईट, अगदी खरं. मी 22 वर्ष मुंबई केली. पण ती भाजी आहे ना, मी जेव्हा खातो ना तेव्हा एक वेगळीच चव मिळते. ती मार्केटची भाजी जी असते ना त्याच्यात ती चव नाहीये. एक वेगळीच चव आहे. म्हणजे काय, म्हणजे वैशिष्ट्य काय या मातीचं? सगळं पिकवते ही माती जी आहे ही सर्व ठिकाणी आहे असं नाही. म्हणून मी अमेरिकेला गेलो होतो. मी तिकडे शेती बघण्यासाठी गेलो. पण तिकडची शेती, तिकडची माती आणि आपली माती दोन्ही आसमानाचा फरक आहे. ती शेती आपल्याकडे होऊ शकत नाही आणि आपली शेती तिकडे होऊ शकत. ही मोठी विहीर आहे, ह्याला अंडरलाईन आहे. हा पाणी, तिकडचं पाणी इकडे येतोय. आम्ही म्हणजे 2 टप्प्यामध्ये तुम्ही सांगितलं की तिकडे ती विहीर जी आहे तिकडे ती वेगळी आहे आणि त्याच्यातलं पाणी इथे सुद्धा येतो. इथे कांदा बांधला जातो. हे असं अशा पद्धतीने मित्रांनो इथे हा कांदा बांधून ठेवलेला आहे. हे बघा, हे कांदा बांधल्यानंतर असा जुडा कांदा बांधला जातो. हे कम्प्लीट 3.5-4 किलोचा कांदा आहे. ही यांचं कॉन्टॅक्ट सिस्टीम. प्रत्येक माणसं काम करणार निळी त्यांच्या हिसाब लिहा. पण आहे ताई, ते कांदा बांधतायत तो कशा पद्धतीने बांधतायत ते बघा इथे. हे बघा ताई किती सराईत आहेत. हे सर्वांना जमते असं नाहीये, ठराविक माणसं असतात. हे सकाळी उजेडाला येणार, 7:30ला इकडे पोहोचतात, तर 7लाच त्यांची सुटी. अच्छा, म्हणजे दिवसभर त्यांचं खाणं पिणं सगळं इकडे ते घेऊन येतात. त्यांच्या अंगावरचं कॉन्टॅक्ट सिस्टम असते. मेहनत करतात, खूप मेहनत करतात. बरोबर. कधी कधी आपल्याला पण आम्हाला सांगावं लागतं ताई बाद झालं असं. ही भैयाला योग्य झाली. हा, योग्य झाली, काढण्याची लायक झाली. मी असं बहुतेक जणांकडून ऐकून आहे की कोथिंबीर रात्री काढली जाते का? असं याचा हा धूप आहे, थंडाव झाला तशी मार्केटला दिसायला किंवा गिराकाला द्यायला त्याला जशी तशी.
आता काढली तर थोडीशी नरम पडेल. नरम, उन्हामध्ये नरम. मग ती सकाळपर्यंत फ्रेश राहते. हा, सकाळ अशी तुम्हाला असं वाटतं की शेतातून काढून आणली. हे बघा मित्रांनो, ही गवार आहे हा. ही एकदम किती दिवसाची आहे ही 22 दिवसाची. आणि अजून किती दिवस जातील अजून 22 दिवस, 1 महिन्यानंतर ही गवार चालू. तेव्हा इथे अजून एक ट्रॅक्टर आहे. असे किती ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे? 2 ट्रॅक्टर. एवढ्या मोठ्या शेताला 2च ट्रॅक्टर. हा 2 ट्रॅक्टर पुढे पडतात. आणि हे सगळं ट्रॅक्टर कोण चालवतं? मजूर आहेत. मजूर. शेत मजूर आहेत आपले. हा सगळा प्लॉट आपला आहे. हा त्या कोपटीपर्यंत गायपर्यंत आहे. तेव्हा इथे पाणी सोडलंय विहिरीतनं, शेतातनं जात आहे. आणि हा बघा, हा पालक आहे सगळा. संपूर्ण पालक आहे. किती गुंठे? हे टोटल 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये तुम्ही पालक पालक आहे. हा पालक 20 गुंठे. म्हणजे कितवी बॅच आहे पालकाची? ही पहिली बॅच. म्हणजे ह्याच्यानंतर अजून 3 ते 4 वेळा आपण तोडणे. 2 वेळा काप. 2 वेळा 100%. तिसरी वेळ आता गॅरंटेड. मित्रांनो बघा ना, ऑरिओ बघा. ऑरिओ एक वैशिष्ट्य आहे. रात्री 2ला जर मी शिपायला आलो तो माझ्या बरोबर आहे. जोपर्यंत उजेडत नाही तोपर्यंत माझ्या बाजूचा हलणार नाही. एकदा दिवस उजाडल्यानंतर तो जाणार, पळणार. कुत्र्याची जात किती प्रामाणिक असते बघा. म्हणजे मी बघतोय मगाचपासून. नाना जिथे जिथे जातात ना, तिथे मागे मागे येते त्यांच्या बरोबर. असं कधी झालं का, कधी साप वगैरे आला इथे? येतात ना, भरपूर फिरतात. आम्ही काय करतो, तो त्याच्या पोटात आहे, तो त्याच्या मार्गात, आपण आपल्या मार्गात. मित्रांनो, आता मी जस्ट विचारणार होतो नानांना की तुम्ही मुळ्याची शेती करत नाहीत का? हे बघा, नानांनी ना मी विचारायच्या आधीच सांगितलं की हा लाल मुळा आहे. काय वैशिष्ट्य काय असतं? हा बघा, हा लाल मुळा फार चवीदार असतो. हा, अरे वा. हा मुळा तिखट असतो. काहीतरी वेगळाच कलर माझ्या दिसतो हातात आपल्याला. बघा. हा बघा, हा इथे बघा, एकदम असं लाल. तुम्ही सॅलेड बनवा, हा हा हा. छान एकदम, खायला खूपच भारी. तुम्हाला पण खूप आवडेल. ह्याला मार्केट जास्त आहे. तुम्ही करा, आम्हाला काही देऊ नका, तुम्ही करा. पण ही शेती आता कधी साफ करणार, कधी होणार? आणि आपण आता आपली ताकद कमी पडते. मला मगाशी एक प्रश्न विचारायचा होता. म्हणजे एकदम उत्सुकता होती मला तुम्हाला हा प्रश्न विचारायची. वय आडवं येतं का शेती करताना आता तरी वय थकवा होणार. बरोबर. म्हणजे तुम्हाला एवढी सवय आहे, इतक्या वर्षापासूनची सवय आहे. वयाच्या कितव्या वर्षापासून? 13 वर्षापासून मी शेती करतो. आणि तुमचं दुकान सुद्धा आहे ना मुंबईत? ग्रँड रोडला आमचं भाजीचं दुकान. भाजी गल्लीमध्ये आहे. भाजी गल्ली, नाना चौक भाजी गल्ली. किती नंबर दुकान वगैरे कसं ओळखायचं? ते नंबर नाही, रोड टचरा असं जागा आहे. म्हणजे एखाद्याला तुमच्या दुकानाला भेट द्यायची असेल तर काय म्हणू? नाना चौक भाजी गल्लीत जायचं. हा, असं रोडलाच आपलं जागा आहे. स्टेशनच्या जवळच आहे का? हा, 6x7ची जागा आहे. हा, खूप मोठी नाहीये. कोण असं दुकानावरती? दुकानावर तेव्हा मी स्वतः जायचो. हा, पूर्वी आमचे वडील जायचे, वडिलांनंतर आमचे मोठे भाऊ जायचे, मोठ्या भावानंतर मी जायचो. मी जात होतो तेव्हा मोठं दुकान आहे. ते रामराजे स्थापन केले त्या दुकानावर केलं. ही कमाई सगळी तेव्हा जी झाली ती ह्या दुकानावर. तेव्हा चांगलं गिराक होतं, आता तेवढं गिराक नाही. मित्रांनो, इथे ना ऑरिओला काय सांगायची गरजच नाही, इन्स्ट्रक्शन द्यायची गरजच नाही. त्याला बरोबर माहिती आहे नाना आता या डायरेक्शन इथे जाणार आहे, म्हणून तो काही वेळा पुढे जातो, आमच्या पुढे पुढे असतो. नाना त्यांना माहिती आहे की नाना या रस्त्याने इथून जाणार आहेत. इथे कांदा होता. आता गलका घोसाळ ते आता तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो बघा, हे घोसाळ आहे. हा खाली कांदा होता, आत्ताच काढला. याला किती दिवस जातील अजून? आता झालं, उद्याला काढायचा तो. उद्या हे बघा, उद्या हे काढायची झाली सकाळी. हा हा, सकाळी काढणार उद्या. सकाळपर्यंत अजून थोडी वाढ होईल. हा 100%. त्याचे दुप्पट वाढ होईल. मित्रांनो इथे ही सगळी घोसाळी येतं इथे. हा वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी धंदा आहे. याच्या खालून कांदा काढून झाला, याच्या खाली कांदा होता इथे सगळी. हा कांद्याचा भाग. हा ट्रॅक्टर करून आता ती बांधणी केली. आता ह्याला पाणी गेलं का 15 दिवसात हा मांडव संपूर्ण भरला. आत्ता वेलाची वाढ होईल, कारण याला कांद्याला 3च पाणी. तर बी घातल्यापासून 3च पाणी झाले. परवा दिवशी बांधून याला कांदा काढला तेव्हा बांधला आणि पाणी द्यायला सुरुवात. हा कांद्यामध्ये मांडव उभा केलेला. तेच एक पीक होतं, आपण दुसरं पीक तयार करतोय आपण. त्याच्या खालून त्याच्यावरच ताबडतोब हे कांदे असताना आम्ही 2-5 हजार रुपयाचा कांदा हे गलका विकून झाला. 2-3 वेळा काढून पण झालं. फक्त कांद्यावरतीच अवलंबून नाही राहायचं. कांद्याबद्दल कधी कधी सांगता येत नाही की काय निसर्ग काय आपल्याला कसं काय दाखवेल आपल्याला. कांदा एक असा धंदा आहे, फार सुंदर धंदा आहे. पण ते पूर्वीसारखं नाही राहिलं. कांदा झाला तर फार चांगला होतो, नाही तर घेऊन पण जाईल. आणि निसर्गाने थोडंसं जर पाऊस आला
तर कांद्याचा 1 रुपया सुद्धा तुमच्या हातात येणार नाही. ते कुजलेल्या कांद्याचा वास आला तरी आपल्याला सहन होणार नाही. ते उचलून लांब टाकावं लागेल जवळच. मग काय करता अशा वेळेला तुम्ही? अशा वेळेला काय डोक्याला हात धरून बसायचं, दुसरं काय ऑप्शन काय. ही चांगली वाढ झालेली आहे दुधीची आणि बघ हे वाढ होण्याच्या मार्गावरती आहेत. इथे पण दिसतात आपल्याला दुधी. हे बघा, हे आता मांडवासाठी हे तण काढतात. हे सकाळी 6ला 7:30 6पर्यंत येतातच कामाला आणि संध्याकाळपर्यंत असतात. संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत आम्हाला घरी काम पुरते. कारण मिरचीचं वजन करणं, वांग्याचं वजन करणं, ते कोणाला द्यायचं, कोणाला काय करायचं सगळं फोनवर कॉन्टॅक्ट होईल. हे अष्टपैलू म्हणजे नांगर, ट्रॅक्टर, पाणी वाळणं, वाफे करणं, मांडव करणं, मालाला मी जर जागेवर नसलो तर त्याला सांगून माणसाला हँडल करणं, हे ते काम. म्हणजे कसं प्रामाणिकपणाने आपण शेती केली ना आपण, तर आपल्याला माणसं पण तशीच भेटतात, हो, प्रामाणिक हो. भेटतात. त्याला मी जे खाणार ते आम्ही दोघं असं संगतीला बसून खाणार. तोही पित नाही, मी माझ्या आयुष्यात ताडी, दारू, बाई, बाटले हा विषय जिंदगीत नाही. आजपर्यंत मी हॉटेलला नाही कधी गेलो. मुंबईला 22 वर्ष मुंबई केली, पण कधी हॉटेलमध्ये म्हणजे तुम्ही पिकवलेली भाजी ही हॉटेलला जातच असेल कुठे ना कुठेतरी. जाते. हॉटेल मधल्या लोकांना तुम्ही खिलवलेत, पण स्वतः तुम्ही कधी हॉटेलमध्ये गेलात नाही, कधीच. काही हॉटेल हे काय विशेष माहिती नाही. हे बघा, हे कशा प्रकारे बांधलं आता हे, म्हणजे हे काय, म्हणजे ह्याला तंग म्हणतात. हा मांडव झाल्यानंतर हा कापून टाकणार. अच्छा, म्हणजे एकदम घट्ट असा बांधला जातो. म्हणजे जेव्हा इथे बियाणं जे पेरलेलं असतं त्याच्यातनं जी वेल येते ती अशी वर 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 चढते आणि ह्याच्या सपोर्ट मध्ये ती त्याचा विस्तार होतो. आणि ही चढण्यासाठी म्हणजे ही वेल चढण्यासाठी ही कारव वापरतात. हे अच्छा, हे बघा, हे इथे हे असं तुम्ही मध्ये मध्ये लावता. हो, मध्ये ना ते लावूनच त्याच्यावर जो वेल चढणार, मग ते आपल्याला लावायलाच लागतं. लावायला लागतेच. अशा प्रकारे ना हे मांडव बांधले जातात. म्हणजे इथे बघा, इथे हे असे बांबू असे टाकले जातात, त्याच्यावरती एक असा मेन असा बांबू असतोय बघा इथे, आणि हे त्याच्याने बांधला जातो. आणि हे बघा इथे ना ह्या अशा काट्या लावल्या जातात. म्हणजे जे काय बियाणं खाली पेरलं जातं इथून ते असं काट्यांच्या आधाराने असं वर 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 येतं, ती वेल येते आणि ती वेल, त्या वेलीचा नंतर मग विस्तार असा अशा पद्धतीने होतो, गाठला जातो. हा, आणि त्याप्रमाणे तो असा मांडव तयार होतो. आता हा कोणता मांडव? पडवळ, लांब पडवळ असतो तो. हा अजून महिना 1.5 जाणार, मग तो वेल असा तयार होतो. साधारण कोणत्या महिन्यात मिळेल आपल्याला पीक याचं? हा मार्चच्या एंड पर्यंत, जून पर्यंत हा पडवळ येत राहील का? पडवळ राहील, पण पाऊस झाल्यानंतर मांडव राहणार. थोडासा आणला उशिरा नसला तर गरमीशिवाय ते होत नाही. हे वैशिष्ट्य आहे, गरमीलाच पाहिजे. त्याच्या 3 मुली कॉम्प्युटर इंजिनियर, आमच्या समाजामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड आहे. एका बापाच्या 3 मुली कोणीही शिकवल्या नाही आहेत, कारण त्यावेळेला शिकायला पण पैसे पाहिजे होते, भरपूर पाहिजे होते. त्याला चांगल्यात चांगलं त्याला शिकता येईल तेवढी शिकली. माझी दुसरी मुलगी आत्ता अमेरिकेला गेली, पण ती कंपनीचं मला नाव नाही येत, कंपनीने तिला घेऊन गेली, कंपनी घेऊन गेली. मुलगा, जावई आणि मुलगी तिघही गेलेत, कंपनीने नेली. सायकल, कबाड, पलंग, त्यांचं सर्व वस्तू इकडून अमेरिकेला गेल्या. आता अमेरिकेने त्यांना राहण्यासाठी घर पण दिलं आहे. आता माझा जावई पटणीत होते, ते पटणीला आता जॉबला त्यांनी रिझन देऊन ते आता तिकडे जॉब करतात. पटणी IT कंपनी आहे? IT कंपनी. माझी मुलगी पण पटणीला तेव्हा थोडा वेळ दिवस काम केलं, पण ती फार हुशार आहे, खूप हुशार, मास्टर माइंड आहे. आज अमेरिकेला माझी छोटी मुलगी अमेरिकेला, ती असं म्हणते की तिच्या मोठी बहीण लागायची ती तिला जीजी म्हणून हाक मारतात. तिने मला एका शब्दात असं सांगितलं, मला थोडंसं इंग्लिश कमी कळते आणि मी 4थी शिकलेला माणूस आहे. तिने मला एका शब्दात मला समजेल पटेल असं बोलली की नाना, जीजी ज्या लाईनीने अमेरिकेत आली, तर आपल्या वसई तालुक्यामधून ह्या लाईनीला किती मोठी माणसं आली, पण या लाईनीमध्ये नाही आली. कारण उद्या तिचं भवितव्य खूप काय मोठं आहे. म्हणजे आता मी माझ्या तोंडून सांगणं बरोबर नाही, पण हकीकत मला माझ्या छोटीने सांगितलं. मोठ्या बहिणीचं काय आहे, कोणत्या लाईनला जाईल, ते तिने मला समजून सांगितलं. ही जी दिसते ही सगळी ती चायना कोथमिरी. ही आता बेनाची झाली, अजून बेनणी अजून 2-3 दिवस चालते. बेनणं म्हणजे काय? बेनणी म्हणजे हे कचरा काढणं. हे कचरा आहे ना, भरपूर मेहनतीचं काम आहे. हा, हे आता बार माणसं बसणार याच्यात. सगळा हा राऊंड आहे. ओके, किती दिवस लागतील बेनायला? 1-2 दिवस लागेल, काम चालूच असते ना.
12 माणसाला रोज काम द्यायचं आहे. म्हणजे जो कांद्याचा जो गोंडा गोंडा असतो, येतो म्हणजे जे तो. फुल जे असतं तो. ज्याच्यापासून बियाणं तयार बियाणं होतं तयार ते. होते. त्याच्यामध्ये आम्ही दुहेरी धंदा काय करतो, हे आता बटाटे म्हणजे रताळी, हा हे रताळीची दाणे, याला रताळ होते. 1 महिन्यानी रताळी म्हणजे खाण्यासारखे रताळे आपल्याला भरपूर येते. विकतोच असं नाही, पण लोकांना देतो आम्ही सगळे ते सोय. सगळे इथे तुम्ही करता. हा परिसर दिसतो बघा, ही रताळी आहे. हा हे बघा ना, ही जी रोपं दिसत आहेत छोटी, ही दुधीची आहेत ना? दुधीचे आहे. हा, ते मग खालचे याच्यावरती- जमिनीवरचे गोल दुधी असतात ना, त्याचे बोखे विकले जातात. त्याचे बोख्याची किंमत 5 रुपये 6 रुपये असा एक बोखा येतो. ते भैया येऊन काढून घेऊन जाणार, आपल्याला काढण्याची गरज नाही. ते भैया लोक येतात आणि काढून जातात. या सगळ्याला कोथिंबीरीला तो दुधी आहे. अच्छा, म्हणजे एक आंतरपीक बोलू शकतो आपण, हा कोथिंबीरीच्या मधलं आंतरपीक हा चालेल. हे दुधी. म्हणजे जेव्हा हो. कोथिंबीर वाढेल, जेव्हा कोथिंबीर काढून झाली की त्याची बुडबंदी केली, त्याला पाणी द्यायला मोकळं. आता कोथिंबीरीमध्येच पाणी जाणार. ना आपण एवढा सगळा परिसर फिरलो, एवढं फिरलो आपण, मी पण तुमच्या बरोबर फिरलो. मला थोडासा थकवा जाणवतोय. फक्त एवढ्या गोष्टीचा आनंद आहे की रात्री झोप मस्त लागेल, सुखाची लागेल. तुम्ही हे सतत हे करतात म्हणजे सतत आम्ही जवळजवळ 16 तास काम करतोय. युवा पिढीला मी असं सांगेन की उत्कृष्ट मेहनत करा आणि राहणीमान साधं असलं पाहिजे. राहणीमान तुम्ही जसं ठेवाल तसं राहणार. हा तेच मी तुम्हाला विचारत होतो की आता तुम्हाला हा जो फोन आलेला आता त्याच्यावरती या ऑर्डर आलेली तुम्हाला हा. भाजीची. आता हे सोपारात होलसेलला घेतात ते आणि रिटर्नला विकतात. म्हणजे आता तुम्ही गेलात, तुम्हाला 1 किलो वांगी पाहिजेत, 1 किलो शेंगा पाहिजेत, 1 किलो कांदा पाहिजे, 1 जुडा कांदा पाहिजे, ते सगळे भाज्या प्रकार ती विकते. पण ते आपल्याला ऑर्डर दिल्या. आता सकाळी फक्त तिच्या जागेवर नेऊन ठेवणार. आजच्या तारखेत 2 बाजार करण्याची कोणाची ताकद नाही. मी 2 बाजार करतो. 3ला पहिला बाजारात, 2ला उठणार, 3ला बाजारात पोहोचणार. 3ला बाजारात गेल्यानंतर पहिला ते मार्केट, नंतर इकडे येऊन सकाळचा माल दुधी गलका हा काढून दुसरा मार्केट निर्मळला 8 वाजता बाजार चालू होतो. ते 10:30ला येणार. 10:30ला आलो का वाडी, 1 वाजेपर्यंत वाढीत असतो. नंतर घरी जाणार, आंघोळ करणार, खाणार, 1 तास आराम केल्यानंतर तुम्ही पुन्हा येता. हो, परत किती वाजेपर्यंत रस्ता आहे? 2:30 आम्ही वाढीत येतो. शेतीमध्ये 2 प्रकार आहेत, मी तेही तुम्हाला सांगतो. बांधावरचा शेतकरी, शेतीमधला शेतकरी. आम्ही बांधावरची शेतकरी नाहीये. आम्ही स्वतः मेहनत सगळी करतोय. बरोबर सगळी. आता मला बाजार जावं लागते ना, तर बाजार ज्या दिवशी नसतं त्या दिवशी 3 वाजता आमच्या मोटरी स्टार्ट, संध्याकाळी सगळं रेडी करून ठेवणार. सकाळी आलं की मोटर लागली की माणूस, आमचे मजूर वर्ग 7ला येणार. तेवढ्यात आम्ही खूप भरपूर काम करून जातो. कारण कामाचं पिकअप करायचं असतं आणि कामाचं पिकअप करावंच लागतं. स्वतः 1 मॅन शो. आजच्या तारखेत आमच्या या वाडीमध्ये रात्री 2ला 1ला येण्याची हिंमत कोणाचीही नाही. एक गोळी घेत नाही कधी डॉक्टरकडे. कधी खूप 2-3 महिन्यातले एखाद दिवशी एक डॉक्टर, आमचे साधे डॉक्टर, 100 रुपये घेतात. एक इंजेक्शन घेतलं, परत 3-4 महिने जाण्याची गरज नाही. आजपर्यंत मोठ्या डॉक्टरकडे गेलो आहे का, काय ऑपरेशन केलं आहे का, हे झालं आहे का, ते झालं, आजपर्यंत विषय नाही. परमेश्वर कृपा आहे. आणि खरं म्हणजे मी असं म्हणेन की तरुण मंडळीला असं सांगेन, व्यस्तापासून दूर आणि मेहनत करा. मेहनतीशिवाय काहीच नाही आहे. खोटा पैसा तुम्ही भरपूर कमावाल, पण त्याला अर्थ नाही आहे. खोटा पैसा कधी कोणाचा घ्यायचा नाही. कोणी खोटा पैसा कमावला त्याचा चहा पण पिऊ नका, ही माझ्या वडिलांची शिकवण. कोणी अपाऱ्याचा पैसा खाल्ला असेल तर त्याच्या घरी पण जाऊ नये. काही माणसं आपण म्हणतो ते दारिद्र्याचं घरं आहे. दारिद्र्याचं घरं तर आमच्या वडिलांची शिकवण. जर आपल्याला जाण्याची वेळ आली तर आपला खिशातला रुमाल टाकून आपण त्याच्यावर बसायचो. याचं कारण ते काय म्हणायचे की तुम्ही तिकडे गेलात त्याचं दारिद्र्य तुम्ही घेऊन याल, म्हणून आपला आसन आपण तयार करायचं. आमच्या भाषेत असं म्हणतात की खरं बोलल्याने, खरं चालल्याने पायाला ठेप पण लागणार नाही. आणि कोणाला आपण मारणार नाही तर कोण आपल्याकडे कशाला येणार, कोणाचं काय केलं नाही तर कोण कशाला आपल्याला त्रास देणार. आपल्याला त्रास देण्यासारखं आपल्याकडे आहे काय. आणि पैशाची मिजेस कधीच करू नका, किती पण कमवा, जपून ठेवा. आज खरं सांगितलं तर मला ही शेती करण्याची गरज नाही, पण मोठा शौक आहे, मोठी आवड. शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत शेती करणार, पैसे मिळवणार आणि तेवढीच मोठी करणार. छोटी शेती मी करू शकत नाही. मला खूप मोठा व्याप आवडतो. भले त्याच्यात मिळेल काय जाईल काय हे मला सांगता येत नाही,
सगळ्याच धंद्यामध्ये पैसे मिळतात ही गोष्ट नाही. काही धंद्यामध्ये पैसे जातात सुद्धा, काही धंद्यात पैसे मिळतात सुद्धा. असा आहे हा व्यवसाय. हा व्यवसायच असा आहे. पण सगळ्यापर्यंत सगळ्यांना पटला तर. पण एवढी मेहनत करण्याची आमच्या वसईमध्ये तरी कोणाची तयारी नाही. 16 तास मेहनत करणारा आमच्या वसईमध्ये, आमच्या 2-4 जाती धर्मामध्ये शेती आहे प्रत्येकाला. तर मित्रांनो, खरंच म्हणजे अंगावरती ना काटा येईल अशी गोष्ट आहे नानांबाबत. म्हणजे एवढं म्हणजे इतकं छान बोलले, इतकी छान माहिती दिली आपल्याला या संपूर्ण या परिसराची अगदी. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो ना, अगदी सत्यानी चाललेली ही व्यक्ती आहे ती, म्हणून त्याचा रिझल्ट आज हा इथे सगळं दिसतोय. म्हणजे सगळं आयुष्य, म्हणजे सगळं जे काय आहे ते बघा, ह्या शेतीमुळेच यांनी सगळं कमवलंय. आज मुलं त्यांची फॉरेनला आहेत. तर मित्रांनो, ही होती यशोगाथा वसईच्या 69व्या वर्षापर्यंत असलेल्या या शेतकऱ्याची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू द्या, जास्तीत जास्त लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा, कारण का याच्या पुढे असेच खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओचं शेवट आहे ना, एका गोष्टीने मी करतो. हे बघा, नानांनी आपल्यासाठी काय दिले बघा. कोथिंबीर दिली आहे, पालक दिले, इथे मोठाच्या मोठा फ्लॉवर आहे आणि मिरची आहे. नानांनी आपल्याला भेट म्हणून दिली आहे. म्हणजे बघा ना, शेतकरी, अरे दुधी आणि वांगी. मित्रांनो बघा ना, एका शेतकऱ्याचं मन बघा काय, आपल्याला रिकामी हाती त्याच्या शेतातनं आपल्याला जायला देतच नाही. हे असतं शेतकऱ्याचं मन. तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये जा, साधं चॉकलेट जरी घ्यायचं झालं ना तरी त्याचे दर आकारले जातात. इथे बघा, इथे आपण ना एवढ्या मोठ्या शेतात आलोय. ते बघा, एवढं मोठं शेत आहे आणि नानांनी भेट वस्तू म्हणून बघा काय काय दिलंय. हे आता न्यायचं कसं, तोच मोठा प्रश्न पडलाय मला.